महिलांचं शिक्षण, महिलांचं आर्थिक स्वावलंबन या संबंधी कृतिशील कार्य करणाऱ्या भारतातील व्यक्तींमध्ये रमाबाई रानडे हे नाव प्रामुख्यानं घ्यावं लागेल. त्यांच्या अनेक कामांपैकी पुणे सेवा सदन संस्थेची स्थापना हे एक महत्त्वाचं कार्य आहे. रमाबाई रानडे आणि गोपाळकृष्ण देवधर यांनी 1909 मध्ये स्त्री जीवनाचा विकास करण्यासाठी पुणे सेवा सदन संस्थेची स्थापना केली. 100 वर्षांपूर्वी प्रामुख्याने अनाथ, गरजू, विधवा, परित्यक्ता महिलांचे शिक्षण आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणं खूप कठीण आणि खडतर काम होतं, आणि ते सुद्धा समाजातील दानशूर लोकांकडून देणग्या घेऊन. पण हा स्त्री शिक्षणाचा आणि स्वावलंबनाचा वसा 100 पेक्षा जास्त वर्ष सांभाळला जातोय, आणि नुसता सांभाळला नाही तर वाढवलाही जातोय. सेवा सदन संस्थेचे सुरुवातीला अनेक शहरात काम चालत होते, पण संस्थेने इतर ठिकाणच्या संस्थांना स्वायत्तता दिली आणि आता पुणे आणि सोलापूर या 2च ठिकाणी सेवा सदनचे काम चालते. समाजातील गरजांप्रमाणे सेवा सदनने आपल्या कामाचाही विस्तार केला. पंडिता आदरणीय रमाबाईंनी त्या काळी नुसतं स्त्री शिक्षण असं एकच फोकस न करता त्याच्याबरोबर स्किल डेव्हलपमेंटसुद्धा सुरू केलं. म्हणजे स्त्रियांना शिवणकाम शिकवणे किंवा त्यांच्याकडनं स्वयंपाकाचे पदार्थ करून घेणे, नवीन नवीन पदार्थ शिकवणे, म्हणजे अशा ज्या गोष्टी होत्या अशातनं स्त्रिया पायावर कशा उभ्या राहतील स्वतःच्या, हे त्यांनी पाहिलं. गेल्या 100 वर्षामध्ये समाजामध्ये सबंध समाज ढवळूनच निघाला आहे. त्याच्यात आर्थिक आणि सामाजिक असे बदल फारच मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. त्यामुळे त्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊन संस्था चालवणं हे एक मोठंच चॅलेंज होतं. या संस्थेमध्ये माझे वडील जवळजवळ 40 वर्ष ॲक्टिवली कार्य करत होते. ते नंतर पुढे व्हाईस प्रेसिडेंटही झाले, प्रेसिडेंटही झाले. फलटणच्या राणीसाहेब, नंतर निळूभाऊ लिमये आणि शशिताई किर्लोस्कर या माजी अध्यक्षांनी पुष्कळ मन लावून काम करून ते बरंचसं काम तडीला लावलेलं आहे. एकोणीसशे साली रमाबाई रानड्यांनी स्त्रियांना शिकवावं ह्या विचाराने सेवा सदन अध्यापिका महाविद्यालय सुरू केलं. आणि ह्या अध्यापिका महाविद्यालयामध्ये नुसतं शाळेमध्ये विद्यार्थी तयार करायचे ह्या दृष्टीने नाही, तर त्यांना शालेय शिक्षण आनंददायी कसं होईल या दृष्टीने अध्यापिकांना इथे ट्रेनिंग दिलं जातं. स्पोर्ट्स असो, हस्तकला असो, विविध क्षेत्रामध्ये त्यांना पारंगत केलं जातं. आणि दरवर्षी मेरिट लिस्टमध्ये विविध विषयामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या आपल्या महाविद्यालयाच्या मुली असतात आणि त्या अत्यंत आनंदाने शिकवत असतात आणि आनंदाने विद्यार्थी तयार करत असतात. एकशे 8 वर्ष अध्यापिका विद्यालयाला पूर्ण झालीत. सातत्याने इतकी म्हणजे शतकोत्तर कार्यकाळ आता चालू आहे, तर सातत्याने एवढी वर्ष म्हणजे त्याच्यामध्ये समाज किती बदलत गेला असेल, त्याप्रमाणे अध्यापन पद्धती बदलत गेली असेल, विद्यार्थिनींचा स्तर बदलत गेला असेल, वय बदलत गेलं असेल, शैक्षणिक अर्हता बदलत गेली असेल, पण सातत्याने एका विशिष्ट उद्देशाने, एका विशिष्ट दिशेने, अतिशय प्रेरणेने हे काम चाललेलं आहे. आणि प्रामुख्याने हाच उद्देश आहे की इथे तयार होणारी शिक्षिका म्हणजे छात्र शिक्षिका ते शिक्षिका हा जो प्रवास आहे, हा प्रवास जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसा होईल आणि बाहेर पडणारी शिक्षिका म्हणजे जे आउटपुट आहे ते समाजाला काहीतरी योगदान देणारं असलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आम्ही भाषेच्या ज्ञानाबद्दल सुद्धा खूप आग्रही आहोत. मराठी आपली मातृभाषा आहे, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे आणि आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजी, या तीनही भाषांचं ज्ञान हे विद्यार्थिनींना पाहिजे. या तीनही भाषांमध्ये त्या
त्यांना लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, व्यक्त होता आलं पाहिजे यासाठी आणि शिकवता आलं पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्याकडनं खूप मोठ्या प्रमाणात परिश्रम करून घेतो. What is special is that his rationalism is still being ignored by his followers and the opponents. Savarkar says that it is the duty and religion of intellectuals to increase the devotion of science. आणि या सगळ्यातून त्यांचा सभाधीटपणाही वाढतो आणि बहुश्रुतता सुद्धा येते. विज्ञान, गणित, भूगोल या तिन्ही विषयांचं अतिशय शास्त्रशुद्ध ज्ञान आम्ही त्यांना देतो. अध्यापिका विद्यालयाचा गाभा म्हणजे पाठ. आमचा प्रत्येक शिक्षक, आमचे प्राध्यापक नमुना पाठ घेऊन दाखवतात आणि त्या नमुना पाठानुसार प्रत्येक विद्यार्थिनीला गायडन्स दिला जातो. प्रत्येक मुलगी शाळेमध्ये जाऊन आपण कसा पाठ घेऊ शकतो याचं प्रात्यक्षिक करते. अशा पद्धतीने मुलींना वर्गामध्ये अध्यापन करण्याविषयीचा त्याचा सराव करून घेतला जातो. आमच्या विद्यालयाला, आमच्या विद्यार्थ्यांना खूप पारितोषिकं मिळतात. आज महाराष्ट्रामध्ये सेवा सदन अध्यापिका विद्यालय हे अतिशय नावाजलेलं असं विद्यालय आणि मला अभिमान वाटतो माझ्या विद्यार्थिनींचा. त्यावर केशरी बाजू. ठीक आहे, पुन्हा एकदा घड्या घालायच्या. इथपर्यंत आले. यानंतर थिटीची बाजू सोडून द्यायची. हा जो ध्वजाचा कोपर आहे तो भाग या अंगठ्यापाशी घ्यायचा आहे आणि त्यानंतर घट्ट अशा 1, 2 आणि 3 तुमच्या ह्याच्याप्रमाणे फक्त ध्वज सुटता कामा नये आणि असा एक लूप तयार करायचा. लूप लक्षात घ्या आणि हा लूप या दोरीमधनं गुंफून घ्यायचा आहे. कैलासवासी बाबासाहेब देवधर यांनी फडतरे वाड्यात सेवा सदन हायस्कूल सुरू केले. त्यावेळी फलटणच्या राणी सरकार आणि संस्थेच्या भूतपूर्व अध्यक्ष कैलासवासी सौ लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर यांनी हायस्कूल इमारतीसाठी 10,000 रुपयांची देणगी दिली. कालांतराने लक्ष्मी रस्त्यावरील नवीन इमारतीत या शाळेचे स्थलांतर झाले. वाढत्या शैक्षणिक मागण्यांना अनुसरून ज्युनियर कॉलेज, कला आणि वाणिज्य शाखा सुरू करण्यात आल्या. या संस्थेची, शाळेची माझी विद्यार्थिनी, माझी शिक्षिका आणि माझी मुख्याध्यापिका असं सांगताना मला खूप आनंद वाटतोय. आधी शाळेचं नाव हे सेवा सदन मुलींच्या हायस्कूल असंच होतं, पण 1973मध्ये ही जगन्नाथ शेठ राठी यांनी आपल्या मातोश्री सुंदराबाई यांच्या नावाने देणगी दिली. तेव्हापासून या शाळेचं नाव सुंदरबाई राठी मुलींची प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय असं पडलं. या शाळेमध्ये शिकायला येणाऱ्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून येतात. इथे सगळे शिक्षक अतिशय कष्टाने, अतिशय परिश्रमपूर्वक या मुलींच्यासाठी मार्गदर्शन करतात, त्यांना वेळ देतात. अशा पद्धतीने या विद्यार्थिनी शाळेमध्ये आल्यानंतर त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणं, त्यांना शिक्षणाच्या प्रवासात आणणं, त्यांचं व्यक्तिमत्व विकसित करणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवलेले आहेत. विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं किंवा विद्यार्थिनींचं सर्वांगीण विकास घडवून आणणं, त्यांचं व्यक्तिमत्व विकसित करणं यासाठी शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि हे उपक्रम राबवत असताना शिक्षकही त्यांना मार्गदर्शन करत असतात. अर्थात याच्यामध्ये शिक्षकांचं खूप मोठं योगदान आहे. शिक्षक त्यांना खूप तळमळीने शिकवत असतात, वैयक्तिक मार्गदर्शन त्यांना देत असतात आणि त्यामुळं ह्या विद्यार्थिनी एवढं यश मिळवू शकतात. तर 10वी-12वीचे निकाल हे छान आहेत. आज या शाळेत संगणकाचा उपयोग करून अध्यापन करणे सुरू आहे. तसंच सेमी इंग्रजी माध्यमातूनही इथे मुली शिक्षण घेतात. अटल टिंकरिंग लॅब, CCTV अशा आधुनिक साधनांनी ही प्रशाला अद्ययावत आहे. या प्रशालेत अनेक अभ्यासपूरक उपक्रम राबवले जातात. आत्तापर्यंत विज्ञान विषयातील प्रकल्प स्पर्धेत प्रशालेच्या संघाला 4 वेळा राष्ट्रीय स्तरावर सादरीकरण करण्याची संधी मिळालेली आहे. सर्व विषय केवळ व्याख्यान पद्धतीने न शिकवता खेळांच्या माध्यमातून आकर्षक पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न या प्रशालेत होतो. काय नंबर आहे तुला?
ऋण 8. तुला धन 4. मग आता काय करणार तुम्ही? का करणार वजाबाकी? करा बरं. ऋण 4 का ग? बरोबर आहे. समजा हिला ऋण 4 असते आणि तुझ्याकडे धन 8 असते, तर तुझं काय उत्तर आलं असतं? धन 4. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशालेत इतर उपक्रमांबरोबरच श्रावणी शुक्रवार निमित्ताने वर्ग सजावट स्पर्धा गेली अनेक वर्ष घेतली जातीये. दिलेल्या विषयाला अनुसरून वर्ग सजवला जातो आणि प्रसंगाला अनुरूप पोशाख विद्यार्थिनी परिधान करतात. दिवाळीचा 5वा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीसोबत धनाची आणि केरसुणीची पूजा केली जाते. केरसुणी आपल्या घरातील केरकचरा जसे दूर करते, तसे आपल्या घरातील दारिद्र्य व दुःख दूर व्हावे म्हणून ही पूजा करतात. श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ शाळा ही 1972 साली सुरू झाली. म्हणजे यंदा 50 वर्ष होत आहेत या शाळेला. काही कारणांनी शिक्षणामध्ये स्त्रियांच्या खंड पडलेला असेल आणि त्यांना परत सुरू करायचं असेल, तर इथे त्यांच्या आधीच्या अभ्यासातल्या क्षमता, कौशल्य ह्या विचारात घेऊन त्याप्रमाणे इयत्तेत त्यांना ॲडमिशन दिली जाते. या शाळेमध्ये अत्यंत सामान्य घरातल्या, म्हणजे धुणी भांडी करून आपला संसार चालवणाऱ्या किंवा स्वयंपाकाची कामं करणाऱ्या, साड्याच्या दुकानात असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या अशा बायकाही ह्या शाळेत येतात आणि 10वीपर्यंत शिक्षण घेऊन जातात आनंदाने. आणि त्यांना नोकरी करत शिक्षण घेत असल्यामुळे आमच्या शाळेत वेळेतही सवलत दिली जाते आणि शिक्षक अत्यंत आत्मीयतेने त्यांना शिकवतात. शांतपणे मिटायचे. डोळ्यासमोर सकारात्मकता असली पाहिजे. पंधरा ते 60 वयाच्या स्त्रियांना इथे ॲडमिशन दिली जाते. बँकेचे व्यवहार, सरकारी कामं, इतर काही महत्त्वाची कामं यासाठी आत्मविश्वास यावा त्यांना, यासाठी सुद्धा त्यांना व्यावहारिक शिक्षण दिलं जातं. इथे शिक्षक हे नुसते शिक्षक नसतात, समुपदेशक असतात, मार्गदर्शक असतात आणि वेळेला त्यांच्या अडचणी समजून घेणाऱ्या मैत्रिणीसारखे ते वागतात. आणि त्यामुळे इथे येणाऱ्या स्त्रियांना शिक्षकांपाशी मनमोकळं बोलावंसं वाटतं. श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ शाळा ही महाराष्ट्रातली 100% सरकारी अनुदान असलेली एकमेव शाळा आहे. या शाळेत सासवा-सुना येतात, आई मुलगी येतात, नंदा भावजया येतात, अशा सगळ्या एकत्र येऊन शिक्षण घेताना आपल्याला या शाळेमध्ये दिसतात. माझा थोडक्यात प्रवास असा आहे की मी गोव्यातनं इथे आले, पुण्यामध्ये संस्थेतृच आले, मातृछाया संस्थेतृ. माझं शिक्षण सेवा सदनमध्ये झालं आणि अनाथ असल्यामुळे जो काही संघर्ष असतो, एक पालक नसताना तो वेगळा संघर्ष असतो आणि वेळोवेळी मला तसं सगळ्याच शिक्षकांनी खूप मायेनीच सांभाळलं. असं नाही आहे की कोणी हे केलं. आज त्यांनी सांभाळलं म्हणून मी आज सुशिक्षित, सुरक्षित आणि व्यवस्थित घडू शकले त्यांच्या मूल्य शिक्षणामुळे. म्हणजे माझं आणि त्यांचं नातं मुलगी आणि आई असं नातं होतं. त्यांना शिक्षण म्हणजे शिक्षिका या भूमिकेत मी खूप म्हणजे कमी वेळा आणि मायेच्या भूमिकेत जास्त वेळा मी त्यांना पाहिलेलं आहे. माझं शिक्षण MA इकॉनॉमिक्स झालं आणि आत्ता लेटेस्ट MBA करते. त्याच कालावधीमध्ये मी MPSCमध्ये स्पर्धा परीक्षा पास झाले. मी 4थी इयत्तेमध्ये शिकते. तर 4 वर्ष झाली मी ह्या शाळेत येते. आधी मला लिहिता वाचता काही येत नव्हतं. मग मुलांच्या शाळेमध्ये गेले पालक सभेला की सही करायची म्हटली तरी असं हे व्हायचं. पण आता इथं आल्यापासून वाचता लिहिता व्यवस्थित येतं आहे. जे लहानपणी आम्हाला करायला मिळालं नाही ते ह्या शाळेत येऊन आम्हाला करायला मिळतं आहे. बाया हरिपाठ म्हणायच्या बरोबर. मला काय वाचायला येत नव्हता. मग माझ्या भाषेने काय सांगितलं, माझी मैत्रीण शाळेत आहे, तो मला शिकवण. म्हणलं ह्या वयात काय बोलतीस, तो वय काय झाले माझं, येईन का? म्हणली त्या खूप छान आहे, तुम्हाला काय करायचे,
मग यायला लागले, बाई पण चांगल्या बोलायला लागल्या, माणसं चांगली, आणि मला सगळं हरिपाठ पटपट म्हणाय येतो, अभंग म्हणाय यायला लागले. 1986 साली सेवा सदन संस्थेच्या श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ हायस्कूल इथे मी 25 वर्ष सर्व्हिस केली. खूप चांगला अनुभव होता. एक दोन मुली वकील पण झालेल्या आहेत, नंतर प्राथमिक टीचर झालेल्या आहेत. 1-2 मुली रिक्षा चालवतात आणि इतक्या छान हेतू असलेल्या शाळेमध्ये मला नोकरी करायला मिळाली. मी इथं सेवा केली 25 वर्ष, त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. सेवा सदन दिलासा केंद्र ही बौद्धिक अक्षम मुलांसाठी कार्य करते. इथे 6 ते 18 वयोगटाच्या मुलांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी आपल्याला ससून जिल्हा रुग्णालयाचं प्रमाणपत्र आवश्यक असतं आणि ह्या मुलांना ADL पद्धतीने शिक्षण दिलं जातं. याच्यामध्ये ॲकॅडमिक आणि डेली लिव्हिंग ह्या गोष्टी शिकवण्यासाठी विविध साधनांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. नॉर्मल मुलांप्रमाणे फक्त फलकलेखन आणि तोंडी सांगून या मुलांना समजत नाही, तर जास्तीत जास्त साधनांचा वापर या मुलांसाठी करावा लागतो. याच्यामध्ये मुख्यतः स्वावलंबन, की स्वतः गोष्टी सगळ्या करणं, स्वतःचं दप्तर ओळखणं, चप्पल ओळखणं, डबा ओळखणं, तो घेणं, ह्याचा मुख्याने आम्ही प्रशिक्षण देतो. त्याच्यानंतर मुलांना एका जागी बसण्याची जास्तीत जास्त सवय, त्याच्यासाठी विविध ॲक्टिव्हिटीज या मुलांना दिल्या जातात. आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो. एकाग्रता कशी त्यांची राहील किंवा एका जागी बसण्याची सवय त्यांची कशी वाढेल या दृष्टीने प्रयत्न केला जातो. ह्या मुलांमध्ये वेगवेगळे प्रकार दिसून येतात. ऑटिझम, हायड्रोसेफॅली, मायक्रोसेफॅली, डाऊन सिंड्रोम, आणि प्रत्येकाची लक्षणं वेगळी वेगळी असतात. प्रत्येकाला वेगळं वेगळं हँडल करावं लागतं. त्यासाठी वर्गामध्ये एकूण 8च मुलं असतात आणि प्रत्येक मूल वेगळं वेगळं असतं. या मुलांमध्ये काही बिहेवियर प्रॉब्लेम दिसून येतात. अस्थिरपणा, ही मुलं एका जागी 2 मिनटंसुद्धा बसू शकत नाहीत. अवधान क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. काही मुलांना स्पीच नसतं, त्यासाठी वेगळे आम्हाला ॲक्टिव्हिटीज त्यांना शोधावे लागतात. उदाहरणार्थ त्यांना प्रायमरी फुंकर मारता येते आहे का, त्याच्यासाठी स्ट्रॉनी पाणी पिणं किंवा फुगे फुगवणं किंवा चुरमुरे फुंकणं, जिभेनी खाणं, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आम्हाला त्यांना द्यायला लागतात. त्याचप्रमाणे चमच्याने एखादी गोष्ट खायची आहे तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा आम्हाला हा प्रयोग करावा लागतो की रुमाल चमच्याला गुंडाळायचा, ती पकड थोडी मोठी करायची आणि मग त्याला चमच्याने खाण्याची सवय द्यायची. त्यानंतर हस्तनेत्र समायोजन, आय हँड कोऑर्डिनेशन त्यांचं नसतं, म्हणजे हातापायांच्या सुसूत्र हालचाली पण नसतात. त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतात. तर त्यासाठी आम्हाला शिवणपाटी किंवा बटणं लावणं ह्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज त्यांना द्याव्या लागतात. पिंच मुवमेंट नसते की 2 बोटामध्ये एखादी वस्तू पकडायची आहे, तर त्यासाठी 2 धान्य अशी पकडता येतील अशी 2 धान्य एकत्र करून त्यांना ते वेगळं करायला देतो. किंवा जे आपले कपड्याचे चिमटे असतात ते एखाद्या प्लेटला लावायचे किंवा प्रत्यक्ष दोरीला जाऊन कपड्यांना लावायचे, यासारख्या ॲक्टिव्हिटीज आम्ही त्यांना देतो. तुला तुझ्या कामामध्ये काही शाळेत शिकवलं त्याचा उपयोग होतो का? कसा उपयोग होतो तुला? भरपूर होतो. आता माल लाव, तक्ता माल लाव, आता ज्याला कर, कमी भावात ज्याला नाही, तांदळ बोल, गोड बोल, ज्याला ती काय पाहिजे ज्याला नीट दे, पिठी भरून दे, ज्याला काय पाहिजे काय नाही बघ. दिलासा शाळेमध्ये दिव्यांगांना शिक्षण तर मिळू लागले, त्यांची प्रगती होऊ लागली आणि शिक्षणाबरोबर विद्यार्थी हा स्वावलंबी बनायला लागला. त्यामुळे त्याला सेल्फ एस्टीम हा जो प्रकार असतो नॉर्मल मुलांमध्ये लहानपणापासून, तो त्यांना शिकवण्यात आला आणि त्याच्यावरती त्यांचे उपक्रम चालू झाले. आमच्या इथे दिव्यांग मुलं असली तरी दरवर्षी प्रत्येक सण हा साजरा केला जातो. सामाजिक शिक्षण, कसं तुम्ही समाजात वावरा किंवा अभ्यास थोडा, त्यांचा कल कुठल्या विषयामध्ये आहे त्या विषयाचं शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी, स्वातंत्र्याचं आपल्याकडे महत्त्व जे आहे 15 ऑगस्ट 26 जानेवारी त्यानिमित्ताने जी शिकवली जाते ती शिकवली गेली. मयूरला सुरुवात करूयात आपण. सुरुवात करताना मयूर काय करणार पहिल्यांदा, आता हे सगळं नाटकाचा आपण तयार केलेलं आहे.
मयूर कोणी आवाज देणारा तू ऑर्डर लिहि आणि हे जज साहेब बसलेले. हा काय सांगायचं मयूर तू ऑर्डर दे, हे द्यायचं, असा हात करायचा. आरोपी मोठ्याने मगाशी कसं बोलला तू, आरोपी आरोपी, हा फार तिकडं ऐकू गेला पाहिजे पलीकडं रस्त्यावरती. आरोपी आरोपी भगत सिंग राजगुरु सुखदेव हाजीर हो. माझी मुलगी गायत्री, हिला जेव्हा मी ह्या शाळेत घातलं, सेवा सदन दिलासा केंद्र ह्या शाळेत जेव्हा घातलं, तेव्हा ही जर आपण म्हटलं एक जिला काही माहीत नाही जगामध्ये अशी मुलगी होती. म्हणजे एका मातीचा गोळा म्हणतो ना आपण, म्हणजे तिला अक्षरशः बोलताही येत नव्हतं, तिला काही करताही येत नव्हतं बोलणे, किंवा आता ती गाणं म्हणते छान. तर ह्या शाळेमध्ये जे काही तिला म्हणजे स्पीच थेरपी वगैरे दिली गेली, त्यामुळे तिचे उच्चार छान झाले, त्यामुळे ती गाणंही छान म्हणते. पुन्हा तिला स्वयंपाक, खरंच स्वयंपाक तिला काही येत नव्हतं, स्वयंपाकाचं तिचं अजिबात नातं नव्हतं. घरात ती खूप लाडायची म्हणून तिला कधी कुठलीच गोष्ट करून दिली नाही. पण शाळेतल्या ॲक्टिव्हिटीज तिने ज्या काही केल्या त्याच्यामधून शिकून मला जेव्हा ती अशी घरी येऊन हे करून दाखवायची, तेव्हा मला शॉक लागायचा, अरे ह्या मुलीला हे पण येतं आहे. त्यामुळे मी ह्या शाळेत खूप ऋणी आहे की त्यांनी मला ही म्हणजे सर्वगुणसंपन्न मुलगी म्हणजे बनवून इथपर्यंत दिली. परतती त्यासवे पाखरांचे थवे, परतती त्यासवे पाखरांचे थवे, पहिला घंटा घुमे राऊळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी. जिल्हास्तरीय स्पर्धा असतात, नॅशनल लेवलच्या स्पर्धा असतात, स्पेशल ऑलिम्पिक या मुलांसाठी असतात. त्याच्यातनं ह्या मुलांचा आत्मविश्वास खूप वाढतो. आणि सेवा सदन दिलासा केंद्राला खेळामध्ये अतिशय सुंदर बक्षिसं मुलांनी मिळवून दिलेली आहेत, विविध ट्रॉफीज मिळवून दिलेल्या आहेत. आणि नॅशनल लेवलला बीजिंग येथे मुलं जाऊन आली आहेत, कॅलिफोर्नियाला जाऊन आलेली आहेत. तिथे फ्लोअर हॉकी नावाचा खेळ आणि स्विमिंग या दोन्ही खेळासाठी दिलासातली विद्यार्थी जाऊन आलेले आहेत. कुठल्याही ॲक्टिव्हिटी योजली आम्ही तरी त्याला आमच्या पूर्ण शिक्षकांचा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा, ऑफिस स्टाफचा पूर्ण सहकार्य असतं आणि त्याच्यामुळेच आज ही दिलासा केंद्र यशाच्या वाटेवर आहे. पुणे सेवा सदन संस्थेची दिलासा कार्यशाळा ही गेली 30 वर्ष प्रौढ मतिमंद मुलांसाठी काम करते, जिथे 18 ते 45 वयोगटातल्या मतिमंद व्यक्ती आपल्या कार्यशाळेमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे विद्यार्थी आपल्याकडे येतात. मुळात आपल्याकडे 5 विभागांमधनं काम चालतं, ज्याच्यामध्ये पेपरशी निगडीत असे वेगवेगळे उपक्रम आहेत. पेपर श्रेडिंग आहे, पेपर द्रोण मेकिंग आहे, पेपर प्लेट मेकिंग आहे, पेपर बॅग्स बनवणं आहे, नंतर शेती विभाग आहे. हे सर्व उपक्रम मुख्यतः मुलांच्याकडनं हे उपक्रम आपण त्यांना प्रशिक्षण देतो. या उपक्रमांच्या माध्यमातून मुलींकडे कलात्मक वस्तू बनवणं आहे, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवणं आहे, बेकिंग युनिट आहे. कारण आपल्याकडे जेव्हाही मुलं येतात तेव्हा यांचे IQ लेवल आपण थोडंसं बघतो आणि ते व्यावसायिक प्रशिक्षण देताना ते कोणत्या पद्धतीचं काम करू शकतात ह्याचा आधी आपल्याला थोडीशी चाचपणी करायला लागते. कारण काही त्यातल्या ॲक्टिव्हिटीज अशा असतात की थोडंसं स्किल्ड वर्क लागतं त्याला, काही अशा ॲक्टिव्हिटी असतात की ते अनस्किल्ड जॉब असतात. त्यामुळे त्या मुलांची IQ बघून साधारण आपण त्या अनुषंगाने त्यांना या मुलांना आपण काम देतो. त्याच्यामध्ये गिरणीमध्ये घेऊन जाते योग्यताई आणि मग त्या गिरणीमध्ये दळून आणते आणि मग इथं चाळते ती सगळं मसाला चाळल्यावरती सगळं चाळ खाली राहतो आणि मग आम्ही हे पॅकिंग करतो. पिशव्यांमध्ये पॅकिंग करून आम्ही विकतो. आमचं दुकान आहे तिकडं बाहेर. इंग्लिश मिडियमचे सगळे आहेत ना ते पालक घेऊन जातात पैसे देऊन. ह्यातनं जे काय खाद्यपदार्थ किंवा जे काय उत्पादित माल तयार होतो तो आपण आपल्याच सेवा सदन संस्थेच्या कार्यशाळेच्या प्रिमायसिसमध्ये एक छोटंसं विक्री केंद्र आहे, जिथे ह्या सर्व वस्तू आपण विक्रीसाठी ठेवतो. पण त्यातनं जी विक्री होते ते आपण या मुलांना मानधन देतो आपण. हे व्यावसायिक प्रशिक्षणाच्या अनुषंगाने झालेल्या गोष्टी. याशिवाय आपण कार्यशाळेमध्ये जी मुलं येतात त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपण वेगवेगळे क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज ह्या मुलांसाठी आयोजित करतो. त्याच्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, योगा आहे, डान्स आहे आणि या माध्यमातून या मुलांना फिट ठेवलं जातं. त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये दिव्यांग सप्ताह म्हणून आपण साजरा करतो, ज्याच्यामध्ये
3 डिसेंबर हा वर्ल्ड डिसेबल डे म्हणून सगळ्या जगामध्ये साजरा केला जातो आणि 8 डिसेंबर हा स्पेशली नॅशनल मेंटली हँडिकॅप डे म्हणून साजरा केला जातो. हे दोन्ही दिवस आपल्या दिव्यांग मुलांच्या अनुषंगाने असल्यामुळे आपण आठवडाभर ह्या मुलांसाठी विविध उपक्रम घेतो, ज्याच्यामध्ये फनफेअर गेम्स असतात, ऑर्केस्ट्रा असतो, नंतर काही त्यांना फिल्म्स दाखवल्या जातात, विविध लघुपट दाखवले जातात, ज्याच्यामधनं ह्या मुलांना काही अवेअरनेस किंवा प्रबोधनात्मक काही उपदेश किंवा गोष्टी त्यांना सांगितल्या जातात आणि असे वेगवेगळे बक्षीस समारंभ साजरा केला जातो. या मुलांच्या स्पर्धा भरवल्या जातात, ज्या अनुषंगाने की ही मुलं वर्षभर काम करत असतात पण त्यातनंही त्यांना एक निखळ आनंद मिळावा, त्यांचाही छान वेळ जावा, या अनुषंगाने हा डिसेंबरचा दिव्यांग सप्ताह दरवर्षी कार्यशाळेमध्ये साजरा केला जातो. कोरोना काळामध्ये कार्यशाळेतल्या मुलांना आम्ही व्हॅक्सिनेशन दोन्ही डोस आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आणि त्याला पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. कैलासवासी डॉक्टर राव बहादूर मुळे यांच्या पुढाकाराने कैलासवासी गोपाळकृष्ण देवधर यांनी 1 मे 1923 रोजी पुणे सेवा सदन संस्थेच्या सोलापूर शाखेची पायाभरणी केली. प्राथमिक शाळा, प्रशालेची मुख्य इमारत, वसतिगृह, सांस्कृतिक कला मंदिर, बालवर्ग, कनिष्ठ महाविद्यालय, कलादालन, ग्रंथालय, संस्था कार्यालय असा विस्तार होत गेला आणि सोलापूर सेवा सदन संकुल आकाराला आले. केवळ मुलींसाठीच कार्यरत असणाऱ्या सोलापूर सेवा सदनमध्ये सध्या बालवर्ग विभागात 400, प्राथमिक विभागात 800, प्रशाला विभागात 1700, स्वयं अर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयात 250 अशा साधारणतः 3200 मुली समृद्ध शिक्षण घेत आहेत. नोकरदार महिलांच्या मुलांसाठी अत्यल्प दर आकारून सेवाभावी वृत्तीने गोकुळ पाळणाघर हा विभाग कार्यरत आहे. महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातील मुलींसाठी वसतिगृह आहे. उत्तम शिक्षण आणि संस्कार यामुळे पालकांचा विश्वास आणि पाठिंबा संस्थेला मिळत असल्याने संस्थेची शिक्षण क्षेत्रात पथदर्शी वाटचाल सुरू आहे. या शाखेची महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे गृहशास्त्राचे शिक्षण देणारी सोलापुरातील ही एकमेव संस्था आहे. इयत्ता 1ली पासूनच इथल्या मुलींना संगणक विषयाचे प्रशिक्षण दिले जाते. एक विलक्षण कौतुकास्पद उपक्रम या शाळेत राबवला जातो. तो असा की शालांत परीक्षेत विद्यार्थिनींना सुयश प्राप्त व्हावं, त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत कोणताही अडसर येऊ नये म्हणून एका शिक्षकाकडे 5 मुली दत्तक देऊन त्यांच्या प्रगतीची जबाबदारी त्या शिक्षकावर सोपवली जाते. मुलींच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारी ही अनोखी यशोदानंद दत्तक पालक योजना हे या शाखेचे खास वैशिष्ट्य. पुण्याची जी सेवा सदन संस्था योगिनी रमाबाई साहेबांनी जी सुरू केली त्याची ही आमची शाळा म्हणजे ही संस्था म्हणजे एक मुलगी आहे. आज ही मुलगीसुद्धा वयाची 100 गाठते आणि त्या ह्याच्यामध्ये मला इथं कामामध्ये मी आहे हा जो एक योग आहे हा परमेश्वराने दिलेला हा योग आहे. मुलींना सुद्धा म्हणजे खेळण्याकरता म्हणून स्वतंत्र परवानगी देणं, स्वतंत्र वेळ उपलब्ध करून देणं हे थोडंसं शक्य नसतं. पण मग त्यांच्याच ह्या शालेय वेळामध्ये त्यांच्यामध्ये काय हे आहे, काय करू शकतात, त्या कशाची आवड आहे हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने हे खेळ शिकवले जातात. आज आमच्या मुली आकाशात भरारी घेत आहेत. ही जी भरारी आहे मग ही नुसतीच भरारी नाही आहे,
ही गरुड भरारी आहे. कारण गरुडामध्ये ते तेज आहे, ही तेजाचे हे पंख आहेत आणि हे ह्या सेवा सदनने या मुलींना दिले. सेवा सदन संस्थेमध्ये 10वीपर्यंतचे वर्ग होतेच, परंतु 2013 आणि 14 या वर्षामध्ये पालकांच्या वाढत्या मागणीमुळे 1 जून 2014 रोजी सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रारंभ झाला. सुरुवातीपासूनच या महाविद्यालयाला सगळ्या विद्यार्थिनींचा खूपच मोठा प्रतिसाद आहे. स्थापनेपासूनच या महाविद्यालयाचा 12वीचा निकाल 100% आहे. महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांमधून अध्यापन चालते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कला शाखेसाठी संगीत विषय असणारं सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय आहे. आदरणीय रमाबाई रानडे यांनी 1909 साली सेवा सदन ही संस्था स्थापन केली. त्यावेळेला फक्त महिलांसाठी ही संस्था काम करत असे. पण जेव्हा संस्थेने इंग्लिश मिडियम शाळा सुरू करायचं ठरवलं एरंडवण्यातल्या जागेमध्ये, त्यावेळेमध्ये काळाची गरज कमिटीने ओळखली आणि मुलांनाही त्या शाळेमध्ये प्रवेश द्यायचा असा निर्णय घेतला. सदर शाळा साधारण 25 वर्ष सुरू आहे आणि राधिका ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने अल्पावधीतच त्या शाळेने त्या शहराच्या त्या भागामध्ये खूप नावलौकिक कमवलेलं आहे. सलग गेली कित्येक वर्ष शाळेचा 100% निकालही लागतो आहे. CBSEचं ॲफिलिएशनसुद्धा शाळेला मिळालेलं आहे आणि त्यालासुद्धा 5 वर्ष होऊन गेली. जॉगिंग ट्रॅक, प्रशस्त क्रीडांगण, लहानग्यांसाठी सँडपीट, इंटरलॉक फरशांचं मैदान, स्केटिंगसाठीचं पटांगण, मुक्त खेळ तासासाठी सुसज्ज दालनाची व्यवस्था. यामुळे अनेक पालकांची पहिली पसंती याच शाळेला मिळते. चित्रकला, संगणक, नृत्य, गायन, वादन अशा वेगवेगळ्या कलांसाठी इथे खास वर्ग आहेत. विज्ञानाची कास धरत शाळेत 2 प्रयोगशाळा उभारलेल्या आहेत. वैज्ञानिक उपकरणातून प्रकल्प पद्धतीनं अनुभवात्मक शिक्षण पद्धत राबवतानाच विनम्रता, परिश्रम, चिकाटी, पर्यावरण विषयक जागरूकता, धार्मिक सहिष्णुता, राष्ट्राभिमान, राष्ट्रीय कर्तव्यांचं पालन ही मूल्यही मुलांच्या मनावर रुजवली जातात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि सकारात्मक विचारसरणी रुजवण्यासाठी पालक आणि शिक्षक प्रयत्न करतात. मुलांचे वय वाढते तसे त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक आणि भावनिक बदल महत्त्वाचे असतात. याच नाजूक वयात आपल्यातील स्वत्वाचा विद्यार्थी शोध घेत असतात. तेव्हा त्या प्रवासाची आध्यात्मिकतेशी सांगड घालण्यासाठी विद्याव्रत संस्काराचे आयोजन केले जाते. ह्या विद्याव्रत संस्काराचा माझ्या मते इम्पॉर्टन्स हा आहे किंवा महत्त्व हे आहे की आपण एक शाळा म्हणून, एक 8वीचा वर्ग म्हणून त्यांचं कुटुंब, त्यांची मुलं म्हणजे विद्यार्थी आणि आमचे शिक्षकगण हे सगळे एकत्र येऊन काहीतरी एक गोष्ट ठरवतात, एक व्रत घेतात. प्रत्येकाने आपलं आपलं वेगळं व्रत घ्यायचं असतं. हे आपण सगळ्यांनी ठरवलेलं असतं एकत्र, आणि त्या एकत्र काहीतरी गोष्ट करण्याची
किंवा एखादा समारंभ करून जे मी म्हणते की काही अनुभव आपण वातावरणातनं घेतो, एन्व्हायरमेंटमधनं घेतो, तर हा समारंभ करणे म्हणजे आपण काय करतो, वातावरण निर्मिती करतो. ते ह्या वातावरणाचा सुद्धा त्यांच्यावरती बरोबर योग्य परिणाम होतो. सगळे जे ट्रस्टीज आहेत, आत्ताचे ज्याला ट्रस्टी म्हणतो आम्ही, ते सगळे ट्रस्टी हे ऑनररी ट्रस्टी आहेत. कुणालाही काही रेम्युनरेशन किंवा पगार वगैरे काही दिला जात नाही, किंवा संस्थेच्या मीटिंगा अटेंड केल्याबद्दल मीटिंगचीही फी दिली जात नाही. लक्ष्मी रोडच्या जागेमध्ये वर्किंग वुमन्स हॉस्टेल, बदलत्या काळानुसार स्त्रिया आता IT क्षेत्र किंवा बँकिंग क्षेत्र याच्यात अग्रेसर होत आहेत, बाहेरगावून येतात, तर त्यांची राहण्याची त्यांना सुरक्षित आणि किफायतशीर आणि आधुनिकतेसह सोय व्हावी म्हणून लक्ष्मी रोडला आम्ही वर्किंग वुमन्स हॉस्टेल सुरू करतो आहे. त्याच ठिकाणी नवीन एंटरप्रेनरशिप ज्यांना सुरू करायचे आहे किंवा स्टार्टअप सुरू करायचे आहे अशांसाठी आम्ही क्युबिक स्पेस अशी आम्ही डेव्हलप करतो आहे. तर लक्ष्मी रोडच्या जागेमध्येच आम्ही लँग्वेज डेव्हलपमेंटचे कोर्सेस सुरू करत आहोत. आमची 10वीपर्यंतची को एज्युकेशनची इंग्लिश मीडियम स्कूल एरंडवणाला आहे. आता तिथं आम्ही 11वी-12वीचंही प्रायोजन करतो आहे. संस्था ही आजपर्यंत समाजाच्या पाठिंब्यावरच चालत आलेली आहे आणि जे कोण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात, काहींनी प्रत्यक्ष मदत करून, काहींनी वस्तू स्वरूपात देणगे देऊन, काहींनी आर्थिक मदत करून संस्थेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत आपला सहभाग दाखवला आहे. अशा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि पुढील काळातही त्यांचा अशाच प्रकारचा पाठिंबा संस्थेस राहील याची मला खात्री आहे. सगळे सेवक, नंतर सगळे कमिटी मेंबर्स किंवा शाळेमध्ये जे काम करणारे शिक्षक, इतरेतर कर्मचारी या सर्वांचा वाटा आहे. म्हणूनच ही संस्था आजपर्यंत दिमाखाने एक नावाजलेली संस्था म्हणून उभी आहे. रमाबाईंनी लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय. या 100 वर्षात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत तळमळीने आणि निस्वार्थी भावनेने या वटवृक्षाची निगा राखलीय आणि मनापासून संवर्धन सुद्धा केलंय. आणि याला मोठा आधार दिलाय तो समाजातील दानशूर व्यक्तींच्या दातृत्वाने. सेवा सदनच्या विविध विभागांमध्ये गेल्या 100 वर्षात हजारो गरजू मुली नुसत्या शिकल्या नाहीत, तर सुसंस्कारित झाल्यात, स्वावलंबी झाल्यात. शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कर्तृत्व दाखवण्याचं बळ त्यांना मिळालंय. 100 वर्षांपूर्वीचं रमाबाईंनी पाहिलेलं महिलांना सुशिक्षित आणि स्वावलंबी बनवून त्यांचं समाजातील स्थान बळकट करण्याचं स्वप्न आज पूर्ण होताना दिसतंय. चला, या स्वप्नपूर्तीमध्ये आपलाही खारीचा वाटा उचलूया.